दिवाळीमध्ये सगळेच पदार्थ आपण गोडाधोडाचे करतो आणि त्यासोबत ही अशी चटपटीत चवीची कुरकुरीत झणझणीत अशी लसूण शेव हवीच ना। ही शेव पहा, मी हातावर चुरली तरीसुद्धा माझ्या हाताला अजिबात तेल लागलं नाही आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही शेव इतकी कुरकुरीत होते। बरं, यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा ही अशी इतकी मस्त कुरकुरीत आणि झटपट बनवून तयार होते। याची साधी सोपी पद्धत, अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण इथे या कप मेजरमेंटप्रमाणे 2 कप इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। कपने, वाटीने, कशानेही मोजून घेतलं तरीही चालेल। अगदी बारीक दळलेलं हे पीठ आहे। घरचं पीठ असेल तर घरचं वापरा, नाहीतर विकतचं आणलेलं असेल तरीही चालेल। आता या शेवेला कुरकुरीतपणा यावा आणि अजिबात तेलकट होऊ नये याकरता अर्धी वाटी किंवा अर्ध कप इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठाने शेव कुरकुरीत तर होतेच, पण अजिबात ती तेलकटसुद्धा होत नाही। आता हे दोन्ही पिठं मिसळून घेतल्यानंतर यामध्ये आपण मोहन घालणार आहोत। तर मोहन किती घालायचं, तर आपला पोहे खाण्याचा चमचा किंवा टीस्पून, या टीस्पूनने बरोबर 2.5 चमचे इतकं आपल्याला घालायचं आहे। कारण आपलं पीठ 2.5 वाट्या इतकं होतं किंवा 2.5 कप इतकं होतं, म्हणून यापेक्षा जास्त आपल्याला तेल घालायचं नाही आहे। मी हे तेल चांगलं कडकडीत गरम करणार आहे आणि मग हे कडकडीत गरम तेल आपल्याला यावर घालायचं आहे। यापेक्षा जर जास्त आपण तेल घातलं तर मात्र आपली शेव थोडीशी तेलकट होण्याची शक्यता आहे। आता हे असं चांगलं हाताने हे मोहन चोळून घ्यायचं आहे। सगळीकडे पिठाला हे असं मोहन लावायचं आणि मग त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे। आता आपण काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये मी इथे लाल तिखट साधारण 2 चमचे इतकं घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता। अर्धा चमचा हळद आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकदा चांगले मिसळून घ्यायचे। जर तुम्हाला धणा पावडर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण लसणाचा स्वाद इतका छान येतो, जिरं, ओवा, लसणाचा, की आपण यामध्ये धणा पावडर घालण्याची गरज लागत नाही। इथे मी बघा एक 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा आणि जिरं हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चांगली बारीक पावडर करता येते। आधीच लसूण घातलं तर जिरं आणि ओवा व्यवस्थित बारीक होत नाही। आता इथे मी जिरं आणि ओवा अगदी चांगलं बारीक करून घेतले। त्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे। लसूण घातल्यानंतर थोडं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि याची चांगली पेस्ट तयार करून घेणार आहोत। आपल्याला लसूण, जिरं, ओवा अशी स्वाद असलेली ही शेव करायची आहे। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे। साधारण अर्धा ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण चांगलं गाळून घेऊयात। हे गाळलं की बघा अगदी बारीक गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे ओव्याचे, जिऱ्याचे किंवा लसणाचे बारीक कण येत नाहीत आणि शेव आपली अगदी एकसारखी पडली जाते। आता हा जो चोथा आहे तो तुम्ही जेव्हा थालीपीठ कराल किंवा कुठली भाजी, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा चोथा वापरू शकता। आता हे जे आपण ओवा, जिरं आणि लसणाचं पाणी तयार केलेलं आहे ते सुरुवातीला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। हे पाणी घालून सर्वप्रथम आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर जर आपल्याला आणखीन पाण्याची गरज लागली तर थोडंसं साधं पाणी वापरायचं आणि पीठ भिजवायचं आहे। पण आधी हे छान असं ओवा, जिरं आणि लसणाचं पाणी वापरायचं आहे। ते मी सगळीकडे मिसळून घेतलं आणि मग अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ चांगलं सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे। बघा, डाळीचं पीठ असतं ते बरंचसं चिकट असतं, त्यामुळे काहीसं असा हा चिकट गोळा आपला तयार होतो। असा सैलच करायचा, म्हणजे सोऱ्यामधून तो आपल्याला अगदी व्यवस्थित पाडता येतो आणि शेवही अगदी एकसारखी पडली जाते। आता आपण काय करूया, हा जो साचा असतो त्या साच्याला ही 2 प्लेट्स असतात, यापैकी एक लहान असते आणि एक थोडी मोठ्या छिद्रांची असते। तुम्हाला ज्या पद्धतीची शेव करायची आहे त्या पद्धतीचं तुम्ही ताटली यामध्ये घालून घेऊ शकता, पण मी बारीक ताटली घातलेली आहे आणि सोऱ्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे हे या सोऱ्यामध्ये अगदी घट्ट भरून घ्यायचं। कुठेही हवेची पोकळी ठेवायची नाही। जर कधी हवेची पोकळी शिल्लक राहिली तर मात्र शेव पाडताना तुटू शकते। आता हा सोऱ्या असा अगदी घट्ट आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे। आता एकीकडे मी तेलही चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं, म्हणजे कडकडीत गरम झालं की मग शेव अशी ही तेलामध्ये पाडून घ्यायची आहे। शेव पाडून झाली की गॅसची आच मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवरती
सुरुवातीचा मिनिटभर शेवेला अजिबात हात लावायचा नाही. झाऱ्याला थोडीशी कडक लागली की मग ही शेव अशी उलटवून घ्यायची. दुसरी बाजूसुद्धा अशी चांगली मिनिटभर तळून घ्यायची. बघा पूर्ण बुडबुडे असे कमी झाले की मग ही शेव आपल्याला काढून घ्यायची आहे. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं. मध्यम आचेवर तळल्यामुळे शेव तेलकट होत नाही. मोठ्या आचेवर तळलं तर मात्र शेवेचा रंग पटकन बदलला जातो, पण ती आतून कच्ची राहिल्यामुळे नरम पडू शकते. आता पुन्हा गॅस थोडासा मोठा करायचा. मोठ्या आचेवरती शेव घालून घ्यायची आहे आणि मग शेव पाडून झाली की लगेच गॅस मध्यम करायचा. मध्यम आचेवरती आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे, कारण अगदी लहान आचेवर तळली तर मात्र शेव तेलकट होऊ शकते आणि मोठ्या आचेवर तळली तर शेवेचा रंग पटकन बदलून ती आतून नीट न तळल्या गेल्यामुळे ती मऊ पडू शकते. थोडेसे बुडबुडे कमी झाले आणि शेव झाऱ्याला कडक लागली की ही अशी उलटवून घेतली. दुसरी बाजूसुद्धा चांगली बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घेतली आणि मग तेलामधून ही अशी शेव व्यवस्थित निथळून काढायची आहे, म्हणजे त्यामध्ये जास्तीचं तेल शिल्लक राहत नाही आणि शेव आपली अजिबात तेलकट होत नाहीत. बाकीची सुद्धा सगळी शेव मी या पद्धतीने बनवून तयार केली. ही शेव बनवण्यासाठी अगदी 10 मिनिटाचा कालावधीसुद्धा पुरेसा होतो, कारण फारशी काही पूर्वतयारी करायची नाही आहे. बरं, करण्यासाठी सुद्धा फारसा वेळ लागत नाही. अशी ही शेव तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की करून पहा. थोडंसं काहीतरी चटपटीत आणि झणझणीत हवं असेल तर ही शेव अगदी सोपा उपाय आहे. तुम्हाला या शेवेच्या आवाजावरूनच लक्षात येईल की अतिशय कुरकुरीत आपली ही शेव तयार झाली आहे. बघा, तुम्हाला मी हातावर सुद्धा ही शेव चुरून दाखवते की माझ्या हाताला एवढी शेव चुरल्यानंतरसुद्धा अजिबात तेल लागलं नाही आहे. तुम्हीसुद्धा या दिवाळीला ही शेव नक्की बनवून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.